चिखलीत धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा। चिखली प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर घेतलेल्या बौद्ध दीक्षेच्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करून धम्मचक्र परिवर्तन दिन चिखलीत श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला। जयस्तंभ चौकातील अशोक वाटिका परिसरात नागरिक, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमले। बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले। समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध मिरवणुकीसह निळ्या ध्वजांच्या सागरात घोषणाबाजीचा गजर झाला। कार्यक्रमात प्रबोधनकारांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले, तर युवक युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ऐक्याचा संदेश दिला। पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम शांततेत पार पडला असून चिखलीकरांनी समतेच्या भारताच्या निर्मितीची शपथ घेतली। न्यूजसाठी असलम हिरेवालीसह प्रकाश बनकर, चिखली। एक दुसऱ्याशी कसं वागायचं, शांततेने वागायचं, प्रेमाने वागायचं, आपल्या आपसातल्या भाऊबंदक्या सोडून द्यायच्या आणि सर्वांनी एकत्रितपणे नांदायचं। बंधूंनो, आज आपण पाहत आहोत आपला धम्म, बौद्ध धम्म हा धोक्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं। बाकीचा कोणता धम्म धोक्यात नाही, पण भगवान गौतम बुद्धाचा धम्म धोक्यात आलेला आहे। आपलं सोडून, आपलं आपसातले मत सोडून आपण एकत्रितपणे हा लढा दिला पाहिजे, एवढं बोलून मी मान्य करतो। जय हिंद, जय भारत। थोडंसं मी आमच्या आदरणीय कॅप्टनचं मुद्द्यावर थोडंसं क्लिअर करू इच्छितो की समता सैनिक दल 1927ला स्थापन झालं। 1927ला स्थापन केलं बाबासाहेबांनी। का केलं? त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जातीयवादाच्या विरोधात लढा उभारला, तर त्या काळात काही गुंड प्रवृत्तीचे लोक, काही जातीयवादी लोक त्या काळात हल्ला करत होते मिटिंगवर, सभेवर। बाबासाहेबांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झाला होता अनेक वेळा। कारण तुम्ही पाहिलं असेल, काळाराम मंदिराच्या वेळेस आणि महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस काही लोकांनी दगडफेक केली, बाबासाहेबाला दगड लागले, त्या जीवाला धोका निर्माण झाला होता। अशाच बाबासाहेबांनी विचार केला की माझ्या या देशामध्ये जे सैनिक आहेत, सैनिक त्यावेळेचे महार बटालियनचे रिटायर्ड या रिटायर्ड लोकांना जर मी सत्ता सैनिक दलामध्ये आणलं तर हे लोक चांगलं संरक्षण करू शकतील। म्हणून त्यांनी समता सैनिक दलामध्ये त्या काळचे रिटायर्ड फौजी जेवढे होते त्या सर्वांना एकत्रित केलं आणि त्या सर्वांचं समता सैनिक दल 1927ला बाबासाहेबांनी स्थापन केलं। आणि मग या समता सैनिक दलाच्या शाखा देशभर निर्माण झाल्या आणि समता सैनिक दल हे पूर्ण जिल्हाभर, पूर्ण तालुकाभर, देशभर आधी समता सैनिक दलात तरुण मुलांनी गेलं पाहिजे। कारण त्याच्याशिवाय यांना शिस्त लागणार नाही, यांना ट्रेनिंग मिळणार नाही, हे संरक्षण करू शकणार नाही, यांना वळण मिळणार नाही आणि हे निर्व्यसनी होणार नाही, जे कोणी व्यसनी असतील ते। म्हणून समता सैनिक दलाच्या शाखा या गावोगाव निघाल्या पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय संविधानाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन शिरायू, धम्मचक्र प्रवर्तन दिन। कोण बोलणार? धम्मचक्र परिवर्तनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। सगळा समाज इथं उतरलेला आहे, साजरी करतो। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व उपस्थित राहतात। एकच म्हणेन, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपल्याला पावन केलेले वाढ करायची आहे। माझ्या याचा थोड्या माझ्या गायनामधून मी थोडक्यातच माझी पुण्याई आम्हा माणूस त्याने दिलेला साऱ्या विश्वाला बोध हवा। आज बुद्धाची गरज आहे आपल्याला। सर्वांनी आपण एकत्रित असून मतभेद न करता आजच्या या दिवशी आपण सर्वांनी एकीकरण करून आपली मत भावना सर्व बाजूला ठेवून आणि धम्माच्या माध्यमाने एक होणारे आपण या आजच्या प्रसंगी आपण बोलण्यासारखं खूप आहे। धम्मच असा आहे, इतकं ज्ञान दिलं बाबासाहेबांनी की आपण दिवसभर बोलत राहिलोय तरी एक शब्दांतर घेतो तर आजच्या प्रसंगी जी आठवण झाली ती आठवण सुद्धा तरी केली पाहिजे।
या वाटिकेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, पण आपल्या वाटिके एवढी वाटिका कुठेच मला दिसली नाही, एवढी जागा कुठंच नाही. मी जिल्ह्यात फिरलो, मला कुठे एवढी जागा नाही दिसली. ते याचं कारण असं आहे, थोडासा इतिहास असा आहे, मी ऐकलेला थोडा पाहिलं. ज्योतिराव जाधव